नमस्कार, रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाय, येऊ माझे माय पांडुरंगे. बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटीचेही नाही वर्म ठावे. वेढी येलो चोरी अंतर्बाह्यकारी, कवन न करी कोणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. म्हणजे आपण जे दैनंदिन आपलं काम असते संसारी माणसांचं, प्रापंचिक माणसांचं, महाराजांनी जे सांगितले ते प्रत्येक जणाच्या मनातली भावना आहे. तसं या अभंगामध्ये सुद्धा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पाय, ये ओ माझे माय पांडुरंगे. म्हणून तुझं मला ध्यान झालं संसार करता करता. म्हणजे संसारातला उपाय आहे तो. संसाराच्या दुःख जे आहे त्याच्यावर हा उपाय आहे, पांडुरंगाचे पाय. बहुत जन्मीचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्म ठावे. म्हणजे मला बेचैन आहे मी, मला काही कळत नाही. अनेक जन्मापासून हे सगळं चालू आहे. वेडी येलो चोरी अंतर्बाह्यकारी, कवन न करी कोणी माझे. माझं असं कोण वाटतच नाही. सगळे असे म्हणजे परके झालेले आहेत. मी अंतःकरणातून आणि बाहेरून सुद्धा सर्व बाजूने दुःखी आहे. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झाले कासावीस. मी कासावीस झालेलो आहे. मला खूप त्रास होत आहे माझ्या आजूबाजूच्या माणसांचा. मला नागवलं म्हणजे मला लोकांनी खूप त्रास दिलेला आहे. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. दीनानाथ असे हा काय शेवटी. दीनानाथ म्हणजे गोरगरिबांचा नाथ. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. आमचा नंबर आहे स्क्रीनवर, आम्हाला संपर्क साधा. कीर्तनासाठी वगैरे बोलवा. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी.